विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. अतिशय वेगवान रॅपिड 50 प्रश्नावली आपण पाहत आहोत. तर आज पाहणार आहोत आपण भाग क्रमांक 7. तर आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. आपण केलेले सबस्क्रिप्शन हेच आमचा उत्साह वाढवते. तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करावे व आपल्या परिवारामध्ये याची माहिती द्यावी ही नम्र विनंती. प्रश्न क्रमांक 1. रसायन जगतात सर्वात तीव्र आम्ल कोणते? तर विद्यार्थी मित्रो, आम्लराज ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्वेरिजिया असं म्हणतो, तर हे रसायन जगतातील सर्वात तीव्र आम्ल आहे. जर आपण आपल्या हातावरती वरून टाकले तर ते डायरेक्ट आपल्या हातातून खालून येऊ शकते, इतकं ते तीव्र आहे किंवा एकदम कडक आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त उत्पादिते मिळतात? तर विद्यार्थी मित्रो, अपघटन अभिक्रिया ज्याला इंग्रजीत आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो, तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारचे एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त उत्पादिते म्हणजेच प्रोडक्ट्स मिळतात. तर लक्षात असू द्या, संयोग अभिक्रियाच्या अगदी विरुद्ध अभिक्रिया ही आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 3. सेंद्रिय पदार्थामध्ये सामान्यपणे कोणते मूलद्रव्ये आढळतात? कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ज्याला आपण CHO ग्रुप म्हणतो. आपणास माहीत आहे, उदाहरण जे आहे ते ग्लुकोज आहे, C6H12O6. तर हे घटक जे असतात ते आपल्याला सेंद्रिय पदार्थामध्ये पाहायला हमखास मिळतात. प्रश्न क्रमांक 4. प्रत्यक्षपणे इलेक्ट्रॉन देऊन जो बंध तयार होतो त्यास काय म्हणतात? म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड द आयोनिक बॉन्ड. त्यालाच आपण आयोनिक बंध असं म्हणतो, हे लक्षात ठेवावे. 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन जो बंध तयार होतो त्यास काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या बंधास सहसंयोज बंध असे म्हणतात. म्हणजे 4 किंवा 6 इलेक्ट्रॉन ज्यात एकत्र येतात तर ते 3 बंध असतात, ज्याला आपण दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असं म्हणतो. तर त्याला आपण हे दोन्ही जे प्रकार आहेत म्हणजे डबल बॉन्ड व ट्रिपल बॉन्ड ते सहसंयोज बंधाचे काय आहेत? प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 6. स्मशानात चिकार अंधाऱ्या रात्री मिनमिनत्या चमकणाऱ्या ज्योती कशाच्या असतात? आपणास माहीत आहे, एकदम घट्ट जर अंधारा असेल किंवा ज्याला आपण काळा कुट्ट अंधार म्हणतो, त्या अंधारामध्ये अशा प्रकारे जे मिनमिनत्या ज्योती ज्या चमकतात किंवा आपल्याला दिवे चमकलेत असे वाटते, तर ते कशाच्या ज्योती असतात? तर पिवळा फॉस्फरसच्या त्या ज्योती असतात. इतर काहीही बाब नसते, तर त्या अंधश्रद्धाचा तो घटक आहे. प्रश्न क्रमांक 7. मानवी शरीरातील सर्वात टणक पदार्थ कोणता? तर इनॅमल नावाचा जो पदार्थ आहे, जे आपल्या दातावर त्याची काय असते? लेअर असते, ज्याला आपण परब असं म्हणतो. तर परब असणारा किंवा अशा प्रकारची लेअर असणारा जो पदार्थ आहे तो इनॅमल आपल्या शरीरातील सर्वात कडक म्हणजे टणक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 8. अविश्राव्य ध्वनी कोणत्या प्राण्यास ऐकू येतो? तर वटवाघूळ या प्राण्यास अविश्राव्य ध्वनी ऐकू येतो. आपणास माहीत आहे अविश्राव्य ध्वनी काय आहे? तर 20 किंवा 20,000 पेक्षा जास्त हर्ट्झ अशा प्रकारचा जर एखादा तीव्र वारंवारता असणारा ध्वनी असेल तर तो आपणास ऐकू येत नाही, आणि कमी जरी वारंवारता असला तरी तो ऐकू येत नाही. त्याला अविश्राव्य म्हणजेच ऐकू न येणारा ध्वनी म्हणतो, आणि हा ध्वनी वटवाघूळ ह्या प्राण्यास ऐकू येतो. वटवाघूळ हा पक्षी नाही, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 9. मराठवाड्यात कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर मराठवाड्यात कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्प जो आहे तो आपणास परिचयाचा आहे. तो परळी वैजनाथ या बीड जिल्ह्यातील ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10. कोंबडीच्या अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोणते प्रथिन असते? तर कोंबडीच्या अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये अल्ब्युमिन नावाचे प्रथिन असते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले, अल्ब्युमिन जरा मूत्रामधून विसर्जित झाले तर कोणते परिणाम होतात किंवा परिस्थिती उद्भवते ते आपणास माहीत आहे. प्रश्न क्रमांक 11. उडता न येणारे पक्षी कोणते? किवी जो न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे, त्यानंतर इमू व शामरग हे 3 पक्षी उडता न येणारे पक्षी आहेत. किवीचे जे पंख असतात ते कशासारखे असतात? केसासारखे असतात, म्हणून त्यांना उडता येत नाही. इमू व शामरग यांचे पंख त्यांच्या शरीराच्या तुलनेने आखूड असतात व त्यांचे वजन जास्त असते. ह्या कारणाने इमू व शामरग उडू शकत नाहीत. म्हणजेच किवी, इमू व शामरग हे उडता न येणारे पक्षी आहेत. बदक व कोंबडी हे पक्षी कमी उडतात परंतु ते उडू शकतात, परंतु किवी, शामरग व इमू हे तिन्ही पक्षी बिलकुल उडत नाहीत, म्हणजे ते उडता न येणारे पक्षी आहेत. प्रश्न क्रमांक 12. टेबल बर्ड कोणत्या पक्षास म्हणतात? बदक व कोंबडी हे जे मांस भक्षणासाठी पाळले जाणारे जे पक्षी असतात त्यांना आपण टेबल बर्ड्स असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 13. गव्हावर कोणता रोग पडतो? तर गव्हावर तांबेरा नावाचा रोग पडतो. प्रश्न क्रमांक 14. दह्यामध्ये कोणते जीवाणू असतात? तर दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू असतात. हे आपणास परिचयाचे आहे. तर ह्यांची संख्या वाढल्यानंतर
जितकी यांची संख्या वाढेल तितकं काय होत असते, दही आंबट होत जाते. हेही आपल्या परिचयाचे आहे. तर लॅक्टोबॅसिलस दही हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या संघातील जीवाणूस पेशीभित्तिका असते? तर विद्यार्थी मित्रो, आपण सजीवांचे वर्गीकरण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर सजीवांच्या वर्गीकरणामध्ये विस्तृत आपण ह्याबद्दल माहिती घेतलेली आहे. जो किंगडम मोनेरा जो आहे, म्हणजेच संघ मोनेरा, यामधील जे काय आहेत सजीव आहेत किंवा सूक्ष्मजीव जे आहेत त्यांना पेशीभित्तिका असते. तर विद्यार्थी मित्रो, आपणास अजून एक बाब माहीत आहे. पेशीभित्तिका हा जो गुणधर्म आहे तो कशाचा आहे? प्राण्यांचा किंवा प्राणीपेशीचा तो वनस्पती पेशीचा गुणधर्म आहे पेशीभित्तिका, ज्याला आपण सेलवाल असं म्हणतो. ती फक्त वनस्पती पेशीत असते. तर मोनेरा हा सूक्ष्मजीवांचा म्हणजेच प्राण्याचा गट आहे, तो एक संघ आहे. तर त्या संघामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्यामध्ये आपल्याला पेशीभित्तिका आढळेल. म्हणून अशा प्रकारचा विशिष्ट प्रश्न हा विचारलेला आहे. तर कोणत्या संघातील जीवाणूस पेशीभित्तिका असते? तर उत्तर आहे मोनेरा संघातील किंवा किंगडम मोनेरा. आफ्टर दॅट वन द क्वेश्चन नंबर 16, विजेच्या बल्बचा शोध कोणी लावला? तर अल्वा एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने विजेच्या बल्बचा शोध लावला. हे सर्वांना माहीत आहे. तरी आपण लक्षात ठेवावे, विजेचा शोध अल्वा एडिसन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, ताऱ्याच्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्यास काय होते? तर आपल्याला ताऱ्याचं कुंतल माहीत आहे. म्हणजे तार जर आपण एखादी गुंडाळली, एका खिळ्याला गुंडाळली आणि त्यातून विद्युत प्रवाह जर प्रवाहित केला, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट जर आपण पास केला तर काय होते? तर चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स काय होते ते तयार होते व ज्या चुंबकीय वस्तू असतात ते त्याकडे आकर्षित होतात, म्हणजे चुंबकाचा गुणधर्म त्यात निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 18, मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन जे आहे ते 1400 ग्रामपर्यंत असते. 19, आमलारीचा सामू किती असतो? तर आमलारीचा जो सामू आहे तो 7.1 ते 14 या दरम्यान असतो. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे जी pH स्केल आहे किंवा सामूची जी पट्टी आहे त्यामध्ये किंवा सामूचे जे प्रमाण आहे तर ते आपणास माहीत आहे 0 ते 14 पर्यंत त्यात अंक असतात. 0 ते 6.9 पर्यंत कुठलाही पदार्थ असताना त्याचा सामू तो जर असेल तर तो काय असतो? आम्लधर्मी पदार्थ असतो. ज्याचा सामू 7 आहे असे पदार्थ जे असतात ते न्यूट्रल म्हणजे तटस्थ असतात आणि ज्यांचा सामू 7.1 ते 14 आहे ते पदार्थ काय असतात? आम्लारी असतात. तर आम्लारीचा सामू हा काय आहे? मग 7.1 ते 14 या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 20, तीव्र आम्लारीचा सामू किती असतो? तर तीव्र आम्लारीचा सामू जो आहे तो 10.5 ते 14 या दरम्यान असतो. जसं की NaOH, KOH म्हणजे कॉस्टिक सोडा व कॉस्टिक पोटॅश हे जे 2 घटक आहेत हे तीव्र आम्लारी आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? स्ट्रॉंग बेस. तर स्ट्रॉंग बेसचा सामू लक्षात ठेवा 10.5 च्या पुढे आणि 14 या दरम्यान असतो. आणि जर वीक बेस असेल म्हणजेच काय आहे? सौम्य जर का आम्लारी असेल तर त्याचा pH किती असतो? 7.1 ते 10.5 ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. पुढे KOH पदार्थाचा स्वभाव कोणता आहे? तर आपण आताच म्हटले की तो तीव्र आम्लारीधर्मी पदार्थ आहे, म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे. प्रश्न क्रमांक 22, अन्नपचनाच्या तक्रारीत कोणते औषध देतात? तर अँटीॲसिड म्हणजेच ॲसिडिटीच्या विरुद्ध असणारा हे काय पदार्थ आहे? घटक पदार्थ आहे. तो आपण अन्नपचनाच्या तक्रारीमध्ये काय करत असतो? पेशंटना देत असतो. प्रश्न क्रमांक 23, वयाच्या गणकासाठी म्हणजे वय मोजण्यासाठी किंवा वय काढण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? तर कार्बन डेटिंग या प्रक्रियेनुसार आपण काय करू शकतो? वय मोजू शकतो किंवा वय काढू शकतो. प्रश्न क्रमांक 24, झाडांच्या बुंद्यात कोणता तेलकट पदार्थ असतो? तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, झाडांच्या बुंद्यामध्ये लिग्निन नावाचा पदार्थ हा तेलकट स्वरूपाचा म्हणजे तेलासारखा असतो. प्रश्न क्रमांक 25, अन्नामध्ये कोणत्या पदार्थाचा अंश आढळल्यामुळे इटाई रोग उद्भवतो? तर अन्नामध्ये शिशे ज्याला आपण लेड असं म्हणतो हे जर आढळलं तर काय होतो? अशा प्रकारचा रोग इटाई नावाचा रोग आपल्यामध्ये उद्भवतो. ह्यामुळेच लहान मुलांना जे फ्राईड अन्नपदार्थ असतात ते देऊ नये, कारण त्या पदार्थामध्ये अशा प्रकारचे शिशे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न क्रमांक 26, दंतमंजनातील कोणत्या घटकामुळे दातांची झीज होते? तर दंतमंजन जे वेगवेगळे असतात, कुठलेही पेस्ट असतील, पावडर्स असतील, त्यामध्ये फ्लोरिनचे प्रमाण असते व ह्या फ्लोरिननुसार आपले दात काय होत असतात? घासले जातात किंवा त्याची झीज होत असते. तर ही झीज टाळण्यासाठी योग्य फ्लोरिन असणारी आपण
अशा प्रकारचे पेस्ट किंवा दंतमंजन वापरावेत. प्रश्न क्रमांक 27. धुण्याच्या सोड्यास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर धुण्याच्या सोड्यास शास्त्रीय भाषेत सोडियम कार्बोनेट असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा, तर सोडियम बायकार्बोनेट जो आहे तो खाण्याचा सोडा आहे. प्रश्न क्रमांक 28. भोपाळ दुर्घटनेत कोणत्या वायूची गळती झाली होती? तर भोपाळ दुर्घटनेत मिथिल आयसोसायनाईड म्हणजेच MIC या वायूची दुर्घटना झाली होती किंवा त्या वायूच्या गळतीमुळे दुर्घटना झाली होती. प्रश्न क्रमांक 29. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे किती लिटर रक्त असते? तर प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये साधारणपणे 5.5 म्हणजे 5.5 लिटरपर्यंत रक्त असते. प्रश्न 30. रक्त गोठण्यासाठी कोणत्या 2 घटकांची आवश्यकता असते? रक्तपिट्टिका व थ्रोम्बिन प्रथिन किंवा थ्रोम्बिन प्रोटीन यांची गरज असते. प्रश्न क्रमांक 31. पाठीचा कणा कोणत्या अवयवाचे संरक्षण करतो? तर चेतारज्जू म्हणजेच आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याला मराठीतून चेतारज्जू म्हणतात व व्हर्टिबल कॉलम ज्याला आपण पाठीचा कणा किंवा बॅकबोन असं म्हणतो, तर तो चेतारज्जूचं काय करत असतो? संरक्षण करत असतो. आणि आपल्याला माहीत आहे पाठीचा कणा जो आहे तो 33 मणक्यांनी बनलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. मानवी हृदय, यकृत व जठरासारख्या अवयवांचे संरक्षण करणे कशाने शक्य होते? तर विद्यार्थी मित्रो, छातीचा पिंजरा ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिब केज असं म्हणतो, त्यामुळे आपले जे एकदम अनमोल आणि एकदम नाजूक जे अवयव आहेत त्यांचं काय होते? संरक्षण होते. प्रश्न क्रमांक 33. छातीच्या पिंजऱ्यात फासळ्यांची किती जोड्या असतात? तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये फासळ्यांच्या 12 जोड्या किंवा 24 संख्या असते. आणि छातीचा पिंजरा किती हाडांनी बनलेला आहे? हाडांनी, लक्षात ठेवा, फासळ्यांनी नाही. तर हाडांनी बनलेला आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 25. कारण 24 फासळे असतात आणि एक स्टर्नम नावाचं हाड असते, त्याला काय झालेलं आहे, हे सगळ्या फासळ्या चिटकलेल्या असतात आणि त्यामुळे छातीचा पिंजरा गोल बनतो. म्हणूनच छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती हाड्या असतात असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर 25 लिहावं लागेल. छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती फासळ्यांच्या जोड्या असतात असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर 12 जोड्या. आणि छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती फासळ्या असतात असं जर विचारलं तर त्यामध्ये एकूण 24 फासळ्या असतात हे तुम्हाला लिहावं लागेल. प्रश्न क्रमांक 34. शरीरातील ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणाऱ्या नलिकेस काय म्हणतात? तर आपण त्याला धमन्या असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 35. शरीरातील ऑक्सिजन रहित म्हणजे बिना ऑक्सिजनचं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणारे रक्त वाहून नेणाऱ्या नलिकेस काय म्हणतात? तर त्याला आपण शिरा असं म्हणतो. 36. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या लहानात नलिकेस काय म्हणतात? तर सर्वात लहानात लहान ज्या नलिका आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करतात, जसे की धमन्या आहेत, शिरा आहेत, त्यापेक्षाही लहान ज्या नळ्या असतात, नलिका असतात, ज्याला आपण केशिका असं म्हणतो. तर लक्षात असू द्या, केशिका शरीराच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचत असतात. प्रश्न क्रमांक 37. इंधनाच्या अर्धवट ज्वलनाने कोणता प्रदूषक वायू निर्माण होतो? तर इंधनाच्या अर्धवट ज्वलनाने कार्बन मोनॉक्साईड हा प्रदूषक तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साईड जो असतो तो अतिशय घातक प्रदूषक आहे. कारण तो जर आपल्या शरीरात किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात जर गेला तर तो ऑक्सिजनसोबत काय करतो? साधर्म्य साधतो व हिमोग्लोबिनपासून आपले ऑक्सिजन काय करत असतो? खेचून घेतो किंवा कमी करतो व हिमोग्लोबिनशी कनेक्ट होतो किंवा जुळतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड इतका कार्बन मोनॉक्साईड म्हणजे एकच ऑक्सिजन असलेला कार्बन मोनॉक्साईड जो आहे त्याच्या इतका घातक प्रदूषक कोणताही नाही. प्रश्न 38. सांडपाणी व साबणाच्या पाणी मिसळल्यामुळे पाण्याच्या स्रोताचे रूपांतर कशात होते? तर पाण्याच्या स्रोताचे रूपांतर कशात होते? दुष्पीण पाण्यामध्ये. विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या, सांडपाणी किंवा साबणाचे किंवा शॅम्पूचे किंवा कुठलेही रसायनयुक्त जर पाणी पाण्यात मिसळले तर काय होते? जे स्रोत आहेत, मग नदी असेल, ओढा असेल, नाला असेल किंवा एखादं काय असेल, तळा असेल, तलाव असेल, धरण, ह्यामध्ये जर अशा प्रकारचं सांडपाणी आणि साबणाचं पाणी जर गेले तर ते पाणी फेसयुक्त होते किंवा फेसाळ होते. त्याला आपण दुष्पीण पाणी असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 39. फुफ्फुसात होणाऱ्या ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीस काय म्हणतात? तर फुफ्फुसात होणाऱ्या ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीस बाह्य शोषण असे म्हणतात. प्रश्न 40. पेशीअंतर्गत होणाऱ्या ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीस काय म्हणतात? तर त्याला अंतर्गत शोषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41. सेसान गीर हे राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सेसान गीर हे आशियाई सिंह
म्हणजेच एशियाटिक लायन या प्राण्यासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि आपणास हे माहीत आहे की हे जे राष्ट्रीय अभयारण्य आहे ते आपले शेजारचं राज्य गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 42, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 43, वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता, तर 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. 44, विद्युत विभवांतर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. लक्षात ठेवा, इथं उपकरण विचारले तर त्याचं उत्तर व्होल्ट मीटर आहे आणि कोणते एकक जर विचारलं तर त्याचं उत्तर व्होल्ट येईल. तर इथं उपकरण विचारले म्हणून व्होल्ट मीटर. प्रश्न क्रमांक 45, सिलिकॉन हा कोणत्या प्रकारचा वाहक आहे, तर सिलिकॉन हा अर्धवाहक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. प्रश्न क्रमांक 46, उष्णतेचा दुर्वाहक कोणता, तर लाकूड हा उष्णतेचा काय आहे, दुर्वाहक आहे. आणि दुर्वाहकातून उष्णता वाहत नसते तर ती त्यांना जाळत असते, हे आपणास माहीत आहे, म्हणून लाकूड जळत असते. प्रश्न क्रमांक 47, कापूर हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे, तर कापूर हा संप्लवनशील पदार्थ आहे. 48, कोरोना रोगाचा रोगकारक कोणता, तर कोरोना रोगाचा रोगकारक आपणास सर्वांना माहीत आहे, कोरोना हा व्हायरल डिसीज आहे, म्हणजेच विषाणू हा त्याचा रोगकारक आहे. म्युकोरमायकोसिस रोगाचा रोगकारक कोणता, जो सध्याच आलेला जो रोग आहे किंवा नुकताच आलेला रोग आपणास परिचयाचा आहे, ज्यामध्ये डोळ्याची नजर कमी होते, त्यावरती विशिष्ट पापुद्रा येतो किंवा चेहऱ्यावर पुरळ येतात किंवा डाग येतात, फोड येतात, ते मोठे होऊन काय होते, अशा प्रकारचा रोग एक तयार होतो, त्याला आपण म्युकोरमायकोसिस असं म्हणतो आणि तो कवकजन्य रोग आहे. शेवटचा आणि 50वा प्रश्न, AC ज्याला आपण एअर कंडिशनर असं म्हणतो, तर एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर यामधून बाहेर पडणारा वायू कोणता, तर क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC हा वायू यातून बाहेर पडतो आणि तो पर्यावरणास अतिशय घातक आहे, हे आपणास सर्वांस माहीत आहे. तर ही होती आजची आपली प्रश्नावली, जिथं आपण नाव दिलं होतं रॅपिड 50. तर विद्यार्थी मित्र, ही प्रश्नावली कशी वाटली ह्या आम्हाला नेमकं कळवा आणि हा आमचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच प्रश्नावली आपल्याला पुढे पाहिजेत, अजून बदलणाऱ्या प्रश्नावली पण पुढे येणार आहेत, ज्याचा आपल्याला BEd TET 2021साठी पेपर नंबर 2साठी विज्ञान व गणित जो गट आहे त्यापैकी विज्ञान ह्या भागाशी निगडीत आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.